सोमवारी मालवणच्या राजकोट इथं शिवरायांचा पुतळा कोसळला। या दुर्दैवी घटनेच्या नंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं। या सगळ्या प्रकरणात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उडी घेतली आहे। जरांगे पाटील रविवारी राजकोट इथं भेट देणार आहेत। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये गेल्या सोमवारी दुर्दैवी घटना घडली। अवघ्या 8 महिन्यात राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला। शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। यावरून मग माफीनामे आणि राजकीय नाट्यही रंगलं। आता ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या मालवणमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत। रविवारी जरांगे पाटील मालवणमध्ये पोहोचतील आणि राजकोटच्या त्या जागेची पाहणी करतील। दरम्यान अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर आज सोलापूरमध्ये पोहोचताच जरांगे पाटलांनी या सगळ्या घटनेचा निषेध केला आणि सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला। त्यांनी गडबड केली हे तर खरंच आहे, परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये, आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये। आता शेवटी इथून पुढे तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्यातच दुरुस्ती व्हायला पाहिजे त्यात। छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे। जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, पण त्याचं राजकारण करू नका असं जरांगेंनी म्हटलंय। दरम्यान या घटनेनंतर अनेक नेत्यांनी माफी मागितली। वाढवण बंदराच्या उद्घाटनाला आलेल्या पंतप्रधान मोदींनीही शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती। मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। माफी संदर्भातल्या प्रश्नावर जरांगेंनी या सगळ्या वादात पडायचं नाही असं स्पष्ट सांगितलं। पण त्याचबरोबर यापुढे कोणत्याही महापुरुषांच्या पुतळ्यावरून असा प्रकार झाला तर त्याला कारावासाची शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे। पुरुष कुठले पण असू द्या, त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं, त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काही चूक आहे, त्याच्यात असणारा कोण मध्ये सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी, हे सगळेच मध्ये गेले पाहिजे आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो, त्यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला त्यांच्याकडे बघावं लागणार। गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि अनेक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती। कोकणातले नेते आणि जरांगेंमध्येही चांगलीच जुंपली होती। त्यामुळे आता मालवणमध्ये पोहोचून मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।